आधी तुमच्याशी कनेक्ट व्हायच्या आधी असं वाटत होतं, की याच्यामध्ये मी एवढा डुबत चाललोय, तर यातून मी बाहेर कधी येणार? तर डेली एक प्रेशर असायचं, की आता हां, ठीक आहे, आता तारीख येतेय, ई-एम-आय येतो, आता ई-एम-आय भरायचा कसा? कुठून आणायचे पैसे? हे एक प्रेशर असायचं आणि लिटरली कधी रात्र-रात्रभर मी झोपायचो नाही. शांत झोप लागायची नाही. झोपायचो कारण की दिवसभर डिफरंट डिफरंट थिंग्स असतात आणि कामामध्ये पण 100% कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हतं, कारण की हे परत बाकीचे बॅकएंडला फोन आहे चालू असतात. एक दिवस जरी लेट झाला तर फोन चालू असतात, बँकेचे फोन चालू असतात, क्रेडिट कार्डवाल्यांचे फोन चालू असतात. तुम्ही भरले नाहीयेत, भरले नाहीयेत. तर एक प्रेशर वेगळं येतं, एक अंडर प्रेशर काम करणं पण जरा डिफिकल्ट जातं आणि आपल्याकडे कसं आहे, की इफिशियन्सी पण कमी होते, फुल डाऊन होते. आणि प्लस त्याच्यामध्ये काय होतं, की एक हॅपीनेस तर चेहऱ्यावरचा निघून जातो, प्लस फॅमिली बरोबर इंटरॅक्शन करताना पण एक ते प्रेशर असतं. म्हणजे आपण खुलून त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करू शकत नाही. हा एक इश्यू येतो. पण आता तुमच्याशी बोलून आणि तुम्ही जे सोल्युशन दिलंय एवढं बिलीव्ह झालंय, की हां, हे पॉसिबल आहे आणि हे आपण करू शकतो. या केसमध्ये एक कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला आहे आणि एक आज खरंच सांगतो, की घरी जाऊन मी थोडी शांत झोप घेईन. 1-2 घास पण जास्त जातील. ग्रेट. माझा जो स्टार्टिंगचा कमिटमेंट होता, की कॉल एंड होताना यू विल बी स्माइलिंग. इज इट ट्रू? येस, येस. काय वाटतं? येस, येस. इट्स ट्रू सर, ट्रू सर. थँक यू. आणि किती निगेटिव्ह होतात आणि किती निगेटिव्ह मध्ये होतात आणि आता किती पॉझिटिव्ह मध्ये तुम्ही आता ऍज प्रेझेंट आहात? हो, खूप म्हणजे अमाउंटमध्ये बघितलं तर इट्स अ खूप डिफरन्स म्हणजे ऑलमोस्ट मी 150% पॉझिटिव्ह आलोय. जे मायनसमध्ये होतं 150% तो आता पॉझिटिव्हमध्ये गेलोय मी आता. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सो थँक यू व्हेरी मच. येस सर. थँक यू सर. थँक यू सर.